चला मानदाड संघाने टॉस जिंकलेला आहे आणि मानदाड संघ काय घेतोय ते पाहूया. 5-5 बॉलची मॅच असेल मानदाड आणि तळेकर. लाईव्हला काहीच नाही दिशेने टाइमपास जा मिठागर एंट्री आहे. ए एंट्री जा एंट्री मिठागर. सोन्या पंच लवकर चालू करा मॅच. हां फटाफट. चला पुल अप करा फटाफट. हात पाय काढ पाय काढ. बॉलर कोण टाकतोय. चला इंट्री आली तर बघ तुला मारली. मेटागरवाल्याची आली 2 इंट्री मेटागर 2. हां मग एक आता आली का देख. आता मारली आता हे सांगितलं लवकर मारले काय रे तो पण होईदास आता ह्या घाटनं 5 येते त्यामुळे कसं काय सांगतो जरा 5 मिनिटं म्हणजे केव्हा होऊ जाऊ. बाहेरची माणसं. चला चला सामन्याला सुरुवात. राठार विरुद्ध नाणार. सुंदर असा मारला फटका. एक ना फटका बॅट काढून जातोय. ऑफ साईडच्या दिशेने रिव्हर्स शॉट मारलेला आहे आणि चौकार. दणदणीत कणकणीत सोन्यांचा इशारा चौकार. रोहिदास जरा थांब रोहिदास. ते बघ काय सर या आलाय कलाकार. नंतर लावा नंतर मानदाड. किती झाले. सांगा काय झालेलं आहे. अंपायर नो बॉल. आणि किती धावा काढल्या. 2 आणि 9 3 ना. 3 धावा टोटल 3 धावा. पंचांचा इशारा योग्य राहील. पंचांशी कुणी वाद करू नका. ही लाईव्ह टुर्नामेंट आहे. पंचांशी कुणी वाद करू नका. पंच सांगतील ते योग्य निर्णय. पंच बाहेर जायत. पंचांचा इशारा नो बॉल. दोन्ही श्रवण इकडे श्रवण वरती आहे. नो बॉल. पंचांचा इशारा नो. किती झाले. 7 धावा झालेल्या आहेत. आणि बॉल किती 2. दोन धावा. संघाची धावसंख्या 9. 3 चेंडू 9 धावा. यानंतर यंग बॉईज संघाने शतलक्षण लावायचं आहे आणि मानगाव संघाने सलामीवर पाठवायचे आहेत. यानंतर होणारा सामना 10 बॉलचा सामना असेल. नवीन बॉल असतील. हा सामना संपतात. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि 1 धाव. चांगले क्षेत्ररक्षण. 2 धाव पूर्ण करण्याच्या प्रयत्नात 2 धाव पूर्णपणे पार पाडतात. संघाची धावसंख्या 11.
पांडू, ठीक आहे समीर, ठीक आहे सर. हो साहेब. वाईट बॉल, पंचांचा अक्षर वाईट. किती झाले? 10 ना, 12 धावा. आमचे स्कोरर सांगतात 12 धावा, कारण आता आम्ही वयोवृद्ध माणूस आहे आणि कोच आमचे जवान आहेत, श्यामा साहेब. सेक्टर 4चे उत्कृष्ट फलंदाज साहिल यांनी निवड केलेली आहे. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात. एक धाव पूर्णपणे पार पाडलेली आहे. दुसरी धाव देखील गचाल क्षेत्र नाटार संघाकडून. 2 धावा. संघाची धावसंख्या सांग. चल 14. किती बॉल राहिले? ओव्हर पहिला षटक संपलेला आहे. 5 चेंडूचा डाव संपलेला आहे, 5 चेंडू बाकी आहेत दुसऱ्या षटकाचे. 14 धावा. फिलअप करा, फास्ट सामनी करा, कारण आमच्या आयोजकाचा म्हणजे जो मेन आयोजक आहे तो अविनाश पाटील यांचा इशारा राहिला म्हणजे आम्हाला घाबरावं लागेल, कारण आमच्या वर्षभराचे कोच आहेत. चंद्रकांत पाटील यांचे सुपुत्र, मला वाटते ते बापासारखे कधीही लेट होतात, पण लेट होईल का नाही, लक्ष्मीनारायणच्या सामन्यासाठी आलेले आहेत. चंद्रकांत पाटील यांचे सुपुत्र फिरकी गोलंदाज शामरानी सांगितलं की छोटा आहे तू. ओह क्या बात है, किधर जा रहा है चंडू, देखिए चटकार, कणकणी दंड आणि चटकार. कितना हो गया धाव संख्या बताओ? 20 धाव. 20 धाव झालेत. हिंदीमध्ये 20, मराठीमध्ये 20 और हिंदीमध्ये 20 आणि इंग्लिशमध्ये 20. म्हणजे थोडाफार आमचा जुना इंग्लिश आहे अजून तरी. सामन्याला सुरुवात. सुंदर असा मारला फटका, सुरेख फटका, देखला फटका आणि सुंदर सुरेख खेळ मानावा लागेल घाटार संघाकडून. श्रवण तंबूमध्ये या, श्रवण हमक तंबूमध्ये या, तुमचे वडील आलेले आहेत. आणि तिथे बंद करा, कोणी खेळू नका. नांदगाव कोणी असू ते खेळू नका. कॅच पकडली तर नामदेव असे आमचे साहिल पाटील सांगत आहेत, कारण आम्हाला नावं माहिती नाही. तुम्ही सगळीकडे फिरणार आहेत, नाचणार आहेत. एकनाथ बुवाचा उजवा हात आहे, मग तुम्हाला माहिती असेल. आम्हाला घाटारचं एवढं माहिती नाही, फक्त दिनेश कुटीकर माहिती आहे. सोहनबाई वरती या, चला. डॉट बॉल, डॉट बॉल, रन नाही आहे. ए 7 2 मिनिटात वरती आहे. आता मात्र दुसऱ्या फेरीचा समालोचन शिंदे मास्टर करतील, कारण मलाही उद्या त्यांना सकाळी सांगितलेलं आहे की जरी माझा वाढदिवस असेल तो माझ्यासाठी आजचा वाढदिवस माझ्यासाठी प्यारी आहे, पण उद्या लोकांच्या जीवना मरणाचा असा सेंट्रल गव्हर्नमेंटचा कॉलेज स्टेडियम येथे इंटरव्ह्यूचा विषय आहे, त्यामुळे थोडासा मला निर्धारपणे उद्या सकाळी जायचं आहे. चला सुरुवात. सुंदर असा मारला फटका, सुरेख फटका, देखना फटका, जोरबाद. चला पहिली फलंदाजी संपलेली आहे. धाव संख्या 20. 21 धावांची गरज जिंकण्यासाठी 10 बॉलामध्ये राठार संघाला नाना प्रकारची धावसंख्या झालेली आहे 20. बरोबर 20. आज आमचे श्यामा कोच सांगतात की आम्ही सांगू तसेच बोला, आणि साईनाथ एकदम विचारात पडलेले आहेत. साई बाबा, किरण साई बाबा यांचे सुपुत्र साईनाथ, छोटे साई. आज हमारा छोटा साई यहाँ पर आ चुका है.
ही मॅच संपल्यानंतर लगेच यंग बॉईजने जायचं आहे आणि मानगाव संघाने सलामीर पाठवायचे आहेत. चला पटापट, नाणार संघ वेळ करू नका कारण आमच्याकडे वेळ कमी आहे. सामने लवकर संपवायचे आहेत. नाणार संघ चला, अजूनही दुसऱ्या फेरीचे 3 सामने बाकी आहेत. साहिल काय मग आज पार्टी वगैरे सोय बी आहे का नाही? हा मग ते काय झालं पत्नीला? काय झालं विचार करू. काय बोलते आधार कार्ड दाखवा, हे दाखवा, ते मग केले नाही? हा सोडणी म्हणजे जिंकलेले पहिला आला 36 मारलेले ना. हां 9 बॉलातच मारला 36. मग दुसऱ्या बॉलला पाठवलं ना मी दुर्गेशचा. दुर्गेशचा पाठवला पण बाकीचे काय झाला? चला क्षेत्ररक्षण लावा आणि राटार करून सलामीवर पाठवा. चला आणि साहिल पाटील, ॲडम्स पाटील यांचे सुपुत्र साहिल पाटील म्हणजे छोटे ॲडम्स यांच्याकडून काय नाव राकेश कुटीकरनी जर का राकेश कोहलीने जरा 3 षटकार मारले तर 501 रुपये दिले जातील याची नोंद घ्यावी. राठार संघाच्या फलंदाजासाठी छोटा ॲडम्स याने हे पारितोषिक लावलेले आहे. ॲडम्स उर्फ साहिल उर्फ प्रतीक. चला पंच सामना चालू करा. चला नाणार संघ सामना चालू करा. सागर आणि कोण आहे? प्रवीण आहे ना? 21 ला सागर आणि प्रवीण. चला चला बॉलर्स नेम संघाने चालू करा. कोण आहे? काय नाव बॉलर्स नेम? विशाल, तुषार. बॉलर्स नेम तुषार आणि सलामीवीर फलंदाज सागर आणि कोण? सागर आणि कोण आहे रे बॅटिंगला? प्रवीण कोहली आणि सागर भाटे. काय पाहिजे? बॉल, नवीन बॉल. गोपाल गोपाल तो बॉल फोडू नको. तो बॉल फोडू नको. दे बॉल लवकर. सागर आणि प्रवीण आहे. मला नाही बोलतो. चला सामना चालू करा. 7 वरती पाशी. चला नाणार संघ आणि चावली राठार संघ सामना चालू करा. चला पंच सामना चालू करा. 7 चला सामन्याला सुरुवात. चला नाना पॅकर्स लगेच चालू करा. 21 ला विन आहे. 20 धावा मारलेत नाना पॅकर्सने. सामना सुरू करा. सामन्याला सुरुवात. सुंदर असा मारला चटका, देखना चटका आणि चौकार. सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवर 4 धावा राठार संघाच्या. यानंतर यंग बॉईज आणि मानगाव. नंतर होणार मांदाड आणि तळेकर. नंतर तुझ्या गाववाल्यांची मॅच. लाचला खेळले तरी त्यांचा लॉट आलाय. टॉस उडवलाय. चला सोडा घ्या. लक्ष द्या साहेब, लक्ष द्या.
सुंदर असा मारला फटका, सुरेख फटका, देखना फटका. 2 धावा पूर्ण. संघाची धावसंख्या झालेली 6 धावा. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा. सावली गावचे कॉमेंटेटर धनंजय तलेकर यांनी इथे येऊन आम्हाला साथ द्यायची आहे. त्याला सामन्याला सुरुवात. ओ कोच लवकर घ्या. त्याला सामन्याला सुरुवात करा. दोन धावा पूर्ण. 2 हे 2 घेतलेस ना, किती झाले? 8 धावा झालेल्या आहेत. नंतर लावू. ए श्रवण पाणी आणि बाटली बरी. हे करतेशी. आता मात्र सामन्याला सुरुवात. देखना सागरच्या बॅट खालून फटका जातो, एकदम सुरेख फटका, दिल्लादार फटका. 1 धाव पूर्ण. 2 धावा पूर्ण. धनंजय तलेकर सर्वांची आवड आहे तर 2 शब्द बोल मित्रा. सर्वांची आवड आहे की गोड आवाज तो धनंजय तलेकरचा. पाहूया मात्र सामना चालू आहे तो राठाड विरुद्ध नाना पॅकर्स आणि धनंजय तलेकर यांचा आवाज ऐकायचा आहे. सगळ्यांचा प्रेम आहे मित्र. 5 मिनिटं बोल तरी. धन्यवाद तुम्ही एवढं आभार संधी दिल्याबद्दल. चला सामन्याकडे बोलतोय. किती धावा आता? किती आला? ते 14 11. 4 चेंडू 11 धावा. आता ती रिलेशन केली हो लिहिले नंतर करणार. चांगलं प्लेअर मला कन्फ्यूज करते, कमी करणार हा. आम्हाला नाही माहिती, नंतर येणारच आहे. चला 1 धाव पूर्ण. 2 धावा. संघाची धावसंख्या 13 धावा आणि जिंकण्यासाठी 5 चेंडूमध्ये 8 धावांची गरज. बरोबर ना? 13 आणि 7 20 21. बरोबर ना? 5 चेंडू 8 धावा. चला लवकर वेळ लावू नका नाना पॅकर्स. चला 5:30 वाजलेले आहेत. अजून 3 सामने होणार आहेत. लवकर 2 ओव्हरचे 5 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. चला नाना पॅकर्स संघ. 8 धावांची गरज. 5 चेंडू 8 धावा. राठाड संघाला राधाकृष्ण. हा नाना घाबरू नको, कारण तुमच्या स्पर्धेसाठी माझी स्पर्धा नाही आहे. मी वेळ झाला तरी कंट्रोल केलेला आहे त्याच्यावर. चला हॅलोजनची हे काय तुला हॅलोजन नसले तरी इथे प्रकाश असतो पुरा. गोपाल बाजू गोपाल. चला नाना पॅकर चालू करा. गोलंदाजाचं नाव अरुण आणि त्यांना तोंड देतोय तो सागर भाटे. 8 धावांची गरज. 5 चेंडूमध्ये 8 धावा. नाना पॅकर जिंकणार का राधाकृष्ण घाटार जिंकणार? चला सागर भाटे तयार. प्रवीण नॉन स्ट्राईकला. प्रवीण कोहली नॉन स्ट्राईकला. सागर भाटे स्ट्राईकला तयार. कोण जितेगा चषक वाढ दिन का? सुंदर असा मारला फटका, सुरेख फटका, देखना फटका. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव देखील पूर्ण. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात. 3 धावा पूर्ण. आणि आता 4 चेंडू आणि 5 धावांची गरज. 4 चेंडू 5 धावा. किती धावा झाली? 16 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडू 5 धावा ना. 4 चेंडू आणि 5 धावा जिंकण्यासाठी. चला चला पिलअप करा. नंतर 1-2 बॉल तर आला नाही पाहिजे. लगेच वेळ कमी आहेत. सगळे वाजलेले आहेत. शाल ती पिशवी गेलो करी इकडे.
2 बॉल आणि जिंकण्यासाठी 5 धावा. दोन ना, एक चेंडू 3 ना, एक चेंडू मध्ये 3 धावांची गरज राठार संघाला जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेसिंग आहे. यंग बॉयज राठार लगेच जायचं. चला प्रवीण कोहली आपल्या संघासाठी काय करते पाहूया. लास्ट चेंडू आणि 3 धावा. लास्ट चेंडू 3 धावा. सुंदर असा मारला फटका, सूर एक फटका आणि नाणार संघ